नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रस्तारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणे. आपण ज्या पद्धतीने विचारणे करावलो आहे, ज्या पद्धतीनं त्या ग्रहांचा विचारणे करावलो आहे, त्या ग्रहांच्या विचारातून आपण काय करावलो आहे, त्या मनुष्याचा स्वभाव ओळखावलो आहे. मग या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही विचारणे करतोय त्यावेळेला ग्रहांचा, माणसाचा किंवा मूळ असलेल्या एखाद्या जनावराचा सुद्धा मूळ स्वभाव जो आहे, हा मूळ स्वभाव कधीही तो विसरत नाही. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भलं तो मनुष्य असला, त्याचा मूळ स्वभाव असतोय, त्यानं प्रयत्न करून जरी तो बदलला असला तरी सुद्धा होत नाही. एक झालं. दुसरी गोष्ट, त्यानं जरी प्रयत्न करून जरी केला असला, तो चांगल्या ठिकाणी आला असला तरी सुद्धा त्याचा स्वभाव, मूळ स्वभाव हा उफाळून येणारच. ही पहिली मेथड. तसा कोणताही ग्रह, आता आपण ज्योतिषशास्त्राचा विचार करतोय, ज्योतिषशास्त्राचा विचार करणार म्हटल्यानंतर आपण ग्रहांचा विचार करणार. मग ग्रहांचा विचार करत असते वेळी आम्ही काय करणार, तर त्या ग्रहांचा विचार करत असते वेळी त्या ग्रहाचा मूळ स्वभावाचा आपण विचार करणार. कसला विचार करणार? मूळ स्वभावाचा विचार करणार. मग मूळ स्वभाव जो आहे, तो स्वभाव जरी तो शुभ ठिकाणी पडला, अशुभ ठिकाणी पडला किंवा नको त्या ठिकाणी पडला, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मूळ स्वभावाप्रमाणेच होणार. आज आमची ज्योतिषी म्हणतायत, हा जर गुरु इथं असता तर बरं झालं असतं, तो तिथं असता तर बरं झालं असतं. हे बरं झालं असतं हे म्हणणारे तुम्ही कोण? हा पहिला प्रश्न. तुम्ही म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? ती ग्रहांची सिच्युएशन, ती ग्रहांची असल्याची पद्धत ती कधीही चेंज होत नाही, चेंज करता येत नाही. म्हणजे जन्मलेल्या व्यक्तीची जन्मवेळ आणि त्याच्याप्रमाणे असलेले तिचे रिझल्ट्स हे कुठल्याही ज्योतिषाला, कुठल्याही मनुष्याला, कुठल्याही देवाला, कुठल्याही बाकीच्या गोष्टींना कधीही ते बदलू शकत नाहीत. बरोबर? आता राहिला विषय कुठला? जर ते बदलू शकत नाहीत तर क्रूर ग्रह क्रूरच आहेत का? पापी ग्रह पापीच आहेत का? शुभ ग्रह शुभच आहेत का? हा, तर असंही नाही. असंही नाही. तुम्ही चिंच, गूळ, त्यानंतर तुम्ही तिखट, आपण खातोय चिंचेबरोबर गूळ आणि तिखट सगळे कॉम्बिनेशन खातोय. मग खातोय त्यावेळेला तिन्हीचा जो गुणधर्म आहे तो वेगवेगळा आहे. एक आंबट लागणार आहे, गोड लागणार आहे, तिखट लागणार आहे. पण याचं कॉमन जे आहे हे देखील तुम्हाला जाणवणार आणि प्रत्येकजण प्रत्येकाचा स्वभाव हा विसरणार नाही. तसं ग्रहांचं देखील तसंच आहे. बरोबर? मग मुळात कसं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं ठेवण सांगितली, त्यांनी ज्या पद्धतीनं नियम सांगितले, हे नियम आमचे आजचे ज्योतिषी कुठेतरी विसरलेत. आणि हे विसरलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही विसरू नये असं माझं मत आहे. आणि हे जे मत आहे ते का आहे, तर हे गेले इतके वर्ष, 42 वर्ष याचा जो मी अभ्यास करावलो आहे, तर मला जाणवा लागले मी काल किती मूर्ख होतो. मला जाणवतंय मी काल किती मूर्ख होतो
आणि जो आज मी विचार करायला आहे तो त्यावेळेला मी का केलो नाही हे मला जाणवतं आहे. मग आता हे ठीक आहे, प्रत्येकालाच मी रिसर्च करणाऱ्याला प्रत्येकाला हे जाणवतं आहे, करतं ही मला देखील कोणी गोष्ट माहीत आहे. मग आता जे ग्रह आहेत त्यांचा मूळ स्वभाव काय आणि त्यांच्या मूळ स्वभावाला की नाही कशा पद्धतीनं ती की नाही कलाटणी मिळते या गोष्टीचा आपण विचार करतो. तो ग्रह इथं पाहिजे होता मग तुमचं असं झालं असतं, तो ग्रह तिथं पाहिजे होता मग तुमचं असं झालं असतं, तो ग्रह तिथं नाही झाला तो मग तिथं झालं असतं. ह्या ज्या की नाही मारणाऱ्या ज्या गप्पा आहेत या गप्पा कुणीही मारायच्या नाहीत. कारण तुम्हाला हा अधिकारच दिलेला नाही आहे. कोणत्याही ज्योतिषाला अधिकार दिलेला नाही आहे, कुठल्याही माणसाला अधिकार दिलेला नाही आहे आणि कुणालाही तो अधिकार दिलेला नाही आहे. ही पहिली गोष्ट. मग आता राहिला बा कुठला, मग त्याचे प्रत्येकाचे स्वभाव. मग आमच्या पुढं मेन ग्रह जे आहेत ते आपण सुरुवात कुठून केली, त्या ग्रहांच्या दृष्टीपासून केली. मग आता ह्या ठिकाणी आम्हाला येणारा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र इथं महत्त्वाचा. प्रत्येक ग्रह हा 7व्या दृष्टीनं काय बघतोय, पूर्ण दृष्टीनं बघतोय. प्रत्येक ग्रह हा एकपाद दृष्टीनं बघतोय, द्विपाद दृष्टीनं बघतोय, त्रिपाद दृष्टीनं बघतोय. आम्हाला या गोष्टी ज्या तुम्ही लिहिलेल्या आहेत, ज्या पंचांगामध्ये ज्यांनी लिहिलेल्या आहेत, या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत. हा माझा दावा आहे आणि हा माझ्या पुरता मर्यादित आहे. माझ्या मेथडनं अभ्यास करणाऱ्याला त्यानं त्याचा विचार करायचा, मला वाद घालायचा नाही. मी म्हणतोय माझ्या विद्यार्थ्यांसाठी मी म्हणतोय, आला अनुभव घ्या, नसला तर द्या सोडून. कोणाबरोबर वाद घालायची माझी इच्छा नाही आणि या पंचांगवाल्यांबरोबर तर वाद घालायची माझी बिलकुल इच्छा नाही. त्यांनी 1 सेकंद सूर्य लेट उगवला काय आणि 10 सेकंद लवकर उगवला काय, मला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे. कारण माझं असं म्हणणं आहे की आज एका लग्नावरती 31,000 मुलं जगामध्ये जन्माला येतात. म्हणजे एक पत्रिकेची ठेवण 31,000 जातकांच्या पत्रिकेमध्ये तशी होते. ही पहिली गोष्ट. मग ही तशी जर 31,000 मुलांच्या पत्रिकेमध्ये जर होत असेल मग त्याचे अंश बदलतील, पण ती ग्रहमानाची सिच्युएशन तशीच राहते. आणि आपण त्या लग्नावरती विचार करतोय, त्या अंशावरती विचार करत नाही. ही त्यातली एक महत्त्वाची ज्ञानबाची मेघ आहे. मग आम्ही आता दृष्टीवरती आलो. दृष्टी संपूर्ण दृष्टीनं कुठले ग्रह बघतात आणि कुठले बघत नाहीत याचाही मी उल्लेख माझ्या विद्यार्थ्यांसाठी करावलो आहे. मी इन जनरल बाकीच्यांसाठी हा माझा दावा नाही आणि मी दावा देखील करणार नाही आणि दावा करायची मला काहीही गरज नाही. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर रवी आहे. आता ग्रह कुठलेले, रवी. मग रवी आहे. दुसरा ग्रह बुध आहे, शुक्र आहे. त्यानंतर चंद्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे आणि मग तुमचा हर्षल, प्लुटो, नेपच्यून हे ग्रह आले. ओके, सिरीजप्रमाणे आम्ही त्यांना घेतलं. त्यांना आम्ही पापी ठरवलं, त्यांना पुण्यवान ठरवलं, त्यांनी चांगले आहे ठरवलं, वाईट आहे ठरवलं. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझं आजचं जे म्हणणं आहे किंवा माझं आजचं लेक्चर आहे हे वेगळ्या पद्धतीने मी म्हणाला विषय. गुरु, मंगळ आणि शनी यांना आम्ही जर बाजूला काढलं, याच्यामध्ये मी राहू आणि केतू घेतलेलाच नाही, हे लक्षात ठेवा. घेतलेलाच नाही. तर राहू केतूला बाजूला ठेवूया. गुरु, मंगळ, शनी
या 3 ग्रहांना बाजूला ठेवूया आणि बाकीचे राहिले रवी, बुध, शुक्र, चंद्र या ग्रहांना घेऊया. मग त्याच्याबरोबर हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांना घेऊया. यांची 7वी दृष्टी, दुसरी दृष्टी, एकपाद दृष्टी, द्विपाद दृष्टी, त्रिपाद दृष्टी ह्या कुठल्याही अनुभवाला येत नाहीत. पुस्तकात लिहिलेलं आहे, पंचांगमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही जर तसंच जर म्हणत गेलो तर आमच्यासारखा मूर्खकणी कोण नाही. ही पहिली गोष्ट. मग आता इथं आम्हाला अनुभव कशाचा येतोय तर शनी, गुरु आणि मंगळ ह्या 3 ग्रहांचा मात्र आम्हाला अनुभव येतोय. ह्या 3 ग्रहांच्या दृष्ट्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये जो येणारा जो अनुभव आहे तो पहिला गुरु. मग गुरुला दृष्ट्या तिने किती दिल्या? संपूर्ण दृष्टी 7वी दिली आणि 5 आणि 9 दिली. मग ह्या ठिकाणी 5 आणि 9 या दृष्टीचा अनुभव येत नाही. मी परत सांगतो, गुरुच्या 5 आणि 9 या दृष्टीचा अनुभव येत नाही. गुरुच्या 7व्या दृष्टीचा अनुभव मात्र येतो. तो चांगल्या प्रकारे येतो. ओके. त्यानंतर मंगळ. मग हा जो नाही गुरुचा जो अनुभव येतोय तो चांगलाही येईल आणि वाईटही येईल. हे डिफेन्स त्याच्या स्थानावरून लक्षात ठेवायचं. स्थानावरून म्हणजे ठेवायचं. याच्यामध्ये तो कोणत्या नक्षत्रात आहे, तो कोणत्या नक्षत्राच्या अंशामध्ये आहे, कोणत्या चरणामध्ये आहे याच्यावरती त्याचा संबंध नाही. तर तो गुरु हा फक्त कुंडलीतल्या कोणत्या 1 ते 12 त्या स्थानामध्ये आहे याच्यावर डिफेन्स राहील. दुसरी दृष्टी कोणाची कुठं आहे याच्यावर डिफेन्स राहील. एवढं लक्षात ठेवायचं. आता राहिला मंगळ. मंगळ ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानामध्ये तो चांगलाही परिणाम करत नाही आणि वाईटही करत नाही. मंगळ हा शूर, वीर, धाडसी ह्याऊ त्याऊ जे म्हटलेले आहेत हा तुम्हाला कुठंही अनुभवाला येत नाही. कुठंही येत नाही. मंगळ हा फक्त पुरुषाच्या वीर्यावरती परिणाम करतो. मंगळ हा फक्त संततीवरती परिणाम करतो. संततीच्या सुखाचा या ठिकाणी संबंध आलेला नाही. ही पहिली गोष्ट. संतती होणे किंवा संतती न होणे म्हणजे फलधारणा होणे किंवा न होणे हा भाग इथं कोणाचा आला? मंगळाचा आला. आता मंगळ 4, 7 आणि 8 या दृष्टीनं बघतो. ओके. पण या वेळेला मंगळसुद्धा जी दृष्टीची जी फलं आहेत ही 2 म्हणजे असलेली जी म्हणजे 2 दृष्टीची फलं आहेत ही तुम्हाला मिळतात. ॲट अ टाइम ही 3 ठिकाणच्या दृष्टीची फलं तुम्हाला अनुभवता येत नाहीत आणि तुम्हाला त्याचं काउंटिंग होत नाही. ही पहिली गोष्ट. ओके. म्हणजे या ठिकाणी 2 ठिकाणी जो येणारा जो अनुभव आहे हा अनुभव तुम्ही कसा घ्यायचा आहे? त्या ज्योतिषानं स्वतःच्या अकलनं स्वतःच्या अभ्यासानं तो विचार त्यानं करायचा आहे. आणि हा विचार करत असतेवेळी वाईटने आहे चांगला आहे हा भाग इथं नाही आहे. इथं लक्षात ठेवायचं. वाईट आहे चांगला आहे हा भाग इथं नाही आहे. मंगळ हा फक्त भूमीचा कारक आहे असं म्हटलं जातं.
पण मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये जर सोडला तर तो कोणत्याही इतर ठिकाणी भूमीचा कारक नाही. काय नाही? भूमीचा कारक नाही. आता ह्या ठिकाणी चतुर्थातला मंगळ ज्या वेळेला आहे त्यावेळेला त्या चतुर्थातल्या मंगळाचा परिणाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि हा परिणाम जो आहे हा त्या जातकाची आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या जातकाला त्याचं बेनिफिट मिळत नाही. ही त्यातली सगळ्यात ज्ञानोबाची मेघ आहे. मग तो वयानं कितीही होऊ दे, आई जिवंत आहे त्याला जमिनीचा बेनिफिट मिळणार नाही, पण त्याच्या नावावर जमीन ही राहणारच. हा झाला मंगळाचा चतुस्थानातल्या. म्हणजे एवढं म्हणून तुम्ही जर कणी ह्या मंगळाला भूमीचा कारक जर म्हणत असाल तर ते साफ चुकीचं आहे. ओके. मंगळ हा फक्त संतती होणे किंवा न होणे याच्यासाठी याचा कारक आहे. ओके. मग संतती होणं किंवा न होणं हा जो काही विषय आहे हा कणी कुठून आला तर आपण जी कणी आपला वंश वाढवतोय त्या वंशाचा इथं परिणाम आपल्याला मंगळामुळे दिसतोय. आणि तो अनेक संबंध दर्शवणारा तो ग्रह आहे. म्हणजे एक स्त्री किंवा एक पुरुष ज्या वेळेला असतो त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये एक किंवा अनेक पार्टनर येण्याचा जो योग आहे तो इथं दाखवतो. बस संपला विषय. इतर ठिकाणी असलेला मंगळ हा देखील चंद्र आणि मंगळ याच्या योगातून तो देखील आपल्याला नीती अनीती हा शब्द इथे येणार नाही, पण कॅरेक्टरलेस असलेला जो भाग आहे तो इथं दिसतो. ओके. मग आम्ही जर कणी या पद्धतीनं जर कणी विचार कणी मंगळाचा केला तर मंगळ आणि शुक्राची युती झाली, मंगळ आणखी बुधाची युती झाली. हा भाग आपण नंतर घेऊया. आता फक्त परिणामाचा आपण विचार करूया. मंगळ हा शूर नाही आहे, वीर नाही आहे किंवा भूमीचा कारक नाही आहे. मग मंगळ हा संतती होण्याला वंचित करण्याला तो कारक आहे. या ठिकाणी आणखी एक गोष्ट मग क्लिअर करतो. संतती होऊपर्यंत त्याचा प्रॉब्लेम येतो, संतती झाल्यानंतर त्याचा परिणाम होत नाही. म्हणजे तो संततीच्या प्रेमाचा तो कारक नाही किंवा मिळावं किंवा न मिळावं याचा कारक तो नाही. आता दुसरा ग्रह मंगळ. एक सांगितलं तुम्हाला, मंगळ ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानामध्ये तो नाश करतोय असा अनुभव येत नाही. जिथं दृष्टी पडतोय त्याचाही तो नाश करतोय हेही जाणवत नाही. तर त्याचे परिणाम हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही पद्धतीने मिळतात. 3 दृष्ट्या आहेत पण त्यातला एका वेळेला 2 दृष्ट्या अनुभव येतो. ती मग 4 दिसेल, 7 दिसेल किंवा 8 दिसेल. मग याचा विचार जो कोणी करायचा आहे तो ज्योतिषानं करायचा आहे. गुरु ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाचा तो नाश करतोय. ज्या स्थानावर तो 7व्या दृष्टीनं बघतोय, 5 आणि 9 नव्हे, त्या स्थानामध्ये ज्याच्यावरती दृष्टीने बघतोय त्या स्थानाला त्या वेळेला म्हणजे त्या स्थानाचं जे कारकत्व आहे त्याची तो वृद्धी करतोय. हे लक्षात घ्या. तो उच्चेचा आहे, तो नीचेचा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, वक्री आहे, मार्गे डोक्यात घ्यायची गरज नाही आहे. पत्रिका रिडिंग करायला आहे. पत्रिका रिडिंग करत असतेवेळी हा जो मॅप आहे हा मॅप एक क्षणासाठी क्लिक झालेला आहे आणि तो फोटो काढलेला आहे. तो फोटो आपल्यानंतर पुन्हा त्याचं हे करावलं आहे, रिडिंग करावलं आहे. त्यामुळं या गोष्टीचा तसा विचार करू नका.
आता आला शनी. तर शनी हा ज्या स्थानामध्ये आहे त्या स्थानाची तो वृद्धी करतोय, म्हणजे त्याला डेव्हलप करतोय, असा आपल्याला अनुभव येतोय. ओके, मग त्या स्थानाची तो वृद्धी करतोय इथपर्यंत आपण मान्य केलं आणि तसा अनुभव येतो. पण 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 या ठिकाणी ती केलेली वृद्धी किंवा केलेली डेव्हलपमेंट ही त्याच जातकाच्या आयुष्यामध्ये पुन्हा रिव्हर्स आणतो. म्हणजे एक वेळेला तो डेव्हलप करतो आणि एक वेळेला तो म्हणजे रिव्हर्सने आणून त्याला त्याच्यापासून वंचित करतो. हे शनीच्या स्थानातलं ते मूळ तत्व आहे. कोणत्याही स्थानामध्ये तो असू दे, त्या स्थानाला तो डेव्हलप करणं हा त्याचा मूळ स्वभाव आला. ओके, लग्नात आहे लग्नातलं, सप्तमात आहे सप्तमातलं, चतुर्थाचे चतुर्थ, दशमातलं आहे दशमातलं. मग एक वेळेला त्यानं दिलेलं जे आहे ते त्यानं दिलेलं आहे ते तसंच मरेपर्यंत ठेवत नाही. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवायची की जिथं आहे त्या ठिकाणी पुन्हा ते संपण्याचा जो योग आहे तो इथं नाही आला. आणि तो कसा काढायचा आणि काय काढायचा याचा विचार आपण केला पाहिजे. ज्योतिषानं केला पाहिजे, म्हणजे जातकानं नव्हे. आज प्रत्येकाच्या व्हिडिओतनं प्रत्येकाच्या ह्याच्यातनं हे असा असतोय ते तसा असतोय, उच्चेचा आहे नीचेचा, ह्या ज्या काही गोष्टी इथं सांगितल्या चाललेत ह्या टोटली डोकं फिरवून गोष्टी आहेत. एक वेळेला देणं असा जर आम्ही शब्द घेतला तर त्या जातकाकडं मुळात काही नाही, म्हणजे तो झिरो आहे. मग त्यानं दिलं, मग सुख देईल, पैसे देईल, अन्न देईल, वस्त्र देईल, हजारो ॲटम इथं आपल्याला काउंट करता येतील. तर ते काउंट करतेवेळी तो शनी तुम्हाला नाही त्या ठिकाणी तो डेव्हलप करत जातोय आणि डेव्हलप केल्यानंतर त्याची पूर्ण तो उंची गाठतोय. शनीचं एक तत्व आहे. शनी ज्या ठिकाणावरती तो जातक आहे त्या जातकाच्या त्या स्थानापासून त्याला उंच नेणं हे त्याचं काम. पण किती उंच नेणे, एव्हरेस्ट शिखरासारखं नव्हे. त्याची जेवढी ताकद आहे, म्हणजे त्या जातकाच्या नशिबाची ही जेवढी ताकद आहे तेवढाच तो डेव्हलप होतोय, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर तो जिथं पोचतोय ती डेव्हलपमेंटची जी वेळ आहे ती संपते ज्या क्षणाला दिवसाला नाही म्हणत मी, ज्या क्षणाला ती संपते तिथून तो पुन्हा रिव्हर्स चालू होतो. हे शनीचं तत्व आहे आणि हे शनीचं तत्व कधीही कुठल्याही ज्योतिषानं विसरून चालणार नाही. झालं, म्हणजे ज्या स्थानामध्ये तो आहे त्या स्थानातला त्या उंचीचा आम्ही विचार इतर या पद्धतीने केला. आता दुसरा विचार आम्ही ज्या वेळेला शनीच्या दृष्टींचा विचार करतोय त्यावेळेला देखील मंगळाप्रमाणेच 3 दृष्ट्या आहेत, पण ह्या 3 दृष्ट्यामधल्या 2च दृष्टींचा आपल्याला अनुभव येतो. 3 दृष्टीचा अनुभव येत नाही, ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग त्या कोणत्या, म्हणजे 3, 7 आणि 10 या दृष्टीमध्ये कोणत्या दृष्टीचा या पत्रिकेमध्ये अनुभव येतो आहे हे ओळखण्याचं काम हे कोणाचं, ज्योतिषाच्या अभ्यासाचं. पुस्तकात लिहिलंय, पंचांगात लिहिलंय म्हणून ते लागणे तसंच फॉलो करा हे सांगितलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध भारतामध्ये लागला, पण
वर्ण सफरचंद पडलं म्हणून कोणी त्यानं शक्तीचा कोणी शोध लावला, हे आम्ही बोंबलतोय, हे इथं बोंबलायचं नाही आहे. हे माझे विचार आहेत आणि हे माझ्या विचारामधनं मी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ग्रहांच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. आता इथं शनी इथं काय करतोय, ज्या स्थानाला डेव्हलप करतोय त्या स्थानाला तो पुन्हा खाली खेचतोय. ही वस्तुस्थिती आली. तशाच पद्धतीनं तो ज्या स्थानाला बघतोय त्या स्थानाचा तो नाश करतोय. मग तो तिन्ही ठिकाणी नाश करेल का, तर करत नाही. तर तो 2 ठिकाणचा करतोय. आणि ही 2 ठिकाणं कोणती आहेत ही ओळखणं हे ज्योतिषाचं काम आहे. शनी कोणत्याही ठिकाणी असू दे, 1 ते 12 कोणत्याही राशीत असू दे, कोणत्याही नक्षत्रात असू दे, कोणत्याही नक्षत्राच्या चरणात असू दे, कितीही अंशात असू दे, तो वक्री असू दे, तो मार्गी असू दे, तो अस्त असू दे, तो त्याचा मूळ स्वभाव विसरत नाही. ही त्यातली ज्ञानबाची मेघ आहे. आणि ही ज्ञानबाची मेघ मी सारखी म्हणतोय, माझ्या बोलण्यामध्ये ज्ञानबाची मेघ येत्या. ही ज्ञानबाची मेघच नाही आम्ही सगळेजण विसरलोय. ओके. मग तो लग्नापासून व्याहापर्यंत कुठल्याही स्थानामध्ये कुठल्याही नक्षत्रामध्ये असल्यानंतर त्याचे होणारे जे परिणाम आहेत हे परिणाम आपल्याला एकसारखे दिसतात. त्यातला एक भाग आहे, ज्या स्थानावरती जी दृष्टी आहे त्या स्थानावरती त्याचा तो नाश करणं. मग हे काम कोण करतंय, तोच करतोय. वृद्धी करताना आम्हाला अनुभव काय आला, तो वरती चढवतोय आणि पुन्हा खाली घालतोय. दृष्टीचा अनुभव काय आला, दृष्टीचा अनुभव आम्हाला प्रत्येक वेळेला वाईटच आला. आणि हा वाईट आलेला अनुभव हा तो जातक जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तो अनुभव तसाच येतोय. प्रत्येक जातक म्हणतोय की माझं चांगलं कधी होणार. तुम्ही ब्रह्मदेव नाही आहे, तुम्ही साधे ज्योतिषी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूपर्यंत तुम्हाला नाके न वळलेत. तुम्ही मार्गदर्शन करताय हे लक्षात ठेवायचं. त्याच्यातले तीव्रता कमी करण्याचं काम तुमच्या अभ्यासानं तुम्ही करायचं आहे. त्याचं चांगलं करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, कुठल्याही ज्योतिषाला नाही आहे, कुठल्याही देवाला नाही आहे. म्हणून देवाधिकांनी सुद्धा आपले भोग भोगलेले आहेत. बरोबर. हां. आता शनी मात्र पहिल्या दिवसापासून काय करतोय, त्या स्थानाचा नाश करतोय. 2 स्थानाचा म्हणजे 3 स्थानाचा तो करत नाही. तो 3ऱ्या दृष्टीनं करेल, 7व्या दृष्टीनं करेल किंवा 10व्या दृष्टीनं करेल. म्हणजे नाश करण्याची जी वृत्ती आहे ती पहिल्यापासून शेवटपर्यंत, डेव्हलप करण्याची वृत्ती आहे ती नाही त्या ठिकाणी डेव्हलप करणे, त्याला भर घालणे. ज्या क्षणाला ती भर घालून तिची उंची संपते त्या क्षणाला डाऊनफॉल चालू होतोय. मग त्याचा डाऊनफॉल जो आहे तो डाऊनफॉल 1 दिवसात आहे, 1 मिनिटात आहे, 1 वर्षात आहे का किती दिवसामध्ये आहे हे कशावर डिफेन्स राहील, त्याच्या पत्रिकेवरती राहील. म्हणजे हा देखील तुम्हाला जो पिरियड आहे हा पिरियड तुम्हाला इतक्या दिवसामध्ये होतो हे काही ठोकताळा तुम्हाला करता येणार नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, हा ठोकताळा करता येणार नाही. शनीपर्यंत झालं. या दृष्टीमध्ये असलेला जो ग्रह आहे म्हणजे शनी, मंगळ आणि गुरु यांच्या समोर असलेल्या ग्रहावरती किंवा यांच्या दृष्टीमध्ये असलेल्या ग्रहावरती परिणाम होतो. बरोबर. मग ह्या ठिकाणी उदाहरण घेते वेळी कसं मी उदाहरण घेईन, तर उदाहरण मी असं घेईन की चंद्र आणि गुरु समोरासमोर आहेत.
आणि चंद्राला दृष्टी नाही असं मी पहिल्यांदाच म्हटलेलं आहे. पण चंद्रावरती मात्र परिणाम होतो. मग हा चंद्रावरती होणारा जो परिणाम आहे हा चंद्रामुळं झाला का गुरुमुळं झाला? तर तो चंद्रामुळं झालेला नाही आहे, तो गुरुमुळं झालेला आहे. ही मेथड लक्षात ठेवायची. मंगळावरती झाला, मंगळाच्या दृष्टीमध्ये चंद्र आला, त्यावेळेला चंद्र बघत नाही, तो मंगळाचा परिणाम त्या चंद्रावरती झाला. मग असे परिणाम सगळ्या ग्रहावरती या 3 ग्रहांचे होते. मग गुरुचा परिणाम 5 आणि 9 मध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. अगदी क्वचित तुम्हाला 5 आणि 9चा अनुभव येईल. मी अगदी क्वचित म्हटलेला आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा. आणि तो जो पॉईंट आहे हा पॉईंट अनुभवातून म्हणजे विचार नाही करायचा. आता मी असं का म्हणतोय, तर रवी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचा परिणाम होतो, पण त्याचा परिणाम समोरच्या घरामध्ये किंवा एकपात, द्विपात, त्रिपात ह्याच्यामध्ये आपल्याला अनुभवाला येत नाही. म्हणजे रवी, शुक्र, बुध, चंद्र, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो येत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता इथं नाही होतंय कसं, जर का ह्या ग्रहांसमोर जर एखादा ग्रह आला, म्हणजे प्रतियुतीमध्ये जर आला किंवा युतीमध्ये जर आला, तर त्या ग्रहांचं शक्य आहे की नाही हे आपल्याला ठरवता येतं. मग ते ह्याच्यात ठरवते वेळी की नाही कसं ठरवायचं, तर पहिली गोष्ट, काही निगेटिव्ह जोड्या आहेत, त्या जोडींचा मी इथं प्लस मायनस इज इक्वल टू मायनस असं होतं आहे. मग त्याचा की नाही त्याची ताकदच निघून जात्या, त्या दोन्ही ग्रहांची ताकद निघून जात्या. असे ग्रह कोणते आहेत, तर गुरु आणि शुक्र आहेत. ते युतीमध्ये किंवा प्रतियुतीमध्ये. आता इथं प्रतियुतीमध्ये की नाही शुक्राला 7वी दृष्टी नाही. मी आजच्या माझ्या लेक्चरमध्ये जी काही विधानं करावलो आहे ही मी विचार करून करावलो आहे, हे लक्षात ठेवायचं. तर ती गुरुच्या 7व्या दृष्टीचा तिथं परिणाम होतोय आणि त्या शुक्राची ताकद लेस होत्या आणि गुरु आणि शुक्र दोन्ही एकमध्ये लेस झाल्या कारणानं ह्या दोघांचीही ताकद संपुष्टात येते. मग तुम्ही गुरुला प्लस म्हणा नाही तर शुक्राला प्लस म्हणा, मायनस कोणालाही म्हणा, पण इथं येणारा जो रिझल्ट आहे तो मायनस येतोय. ही पहिली झाली. आता मी मगापासून राहू आणि केतूला बाजूला ठेवलं. मग या ठिकाणी बाजूला ठेवल्यानंतर आम्हाला अनुभवला काय येतं आहे, आणि आज आम्हाला व्यवहारामध्ये किंवा ज्या पद्धतीनं आज ह्याच्यामध्ये चर्चा जरी चाललेली आहे ती चाललेली चर्चा कशा पद्धतीनं आहे. राहू मंगळ, केतू मंगळ, बाकीचे म्हणजे हे तुमचे तुमचे शनी राहू, हे जे काही ही आमची ज्योतिषी विधानं करायलेत ही इथं तशी नाही आहेत. राहू आणि केतू हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, हे ब्रह्मांडामध्ये नसलेले ग्रह आहेत, पण यांना ग्रहांची उपमा दिलेली आहे. ग्रहांची उपमा देऊन त्या ग्रहांवरती कोणत्या ग्रहावरती कसा परिणाम होतो ही ओळखण्याची मेथड दिलेली आहे. मुळात राहू केतूची निर्मिती का केली हा इथं विषय महत्त्वाचा आहे. राहू केतूची निर्मिती फक्त आणि फक्त ब्रह्मांडामधील होणाऱ्या चमत्काराची आकलन होण्यासाठी ही दिली, ही निर्माण केली गेली. मग ही ब्रह्मांडामध्ये असलेली जी कोणतं चमत्कार, तर सूर्याला लागलेलं ग्रहण आणि चंद्राला लागलेलं ग्रहण हे ओळखण्यासाठी आपल्याला दिलं. मग सूर्यग्रहणही आहे आणि चंद्रग्रहणही आहे. म्हणजे ज्या वेळेला हा राहू आणि केतू रवीबरोबर येईल किंवा चंद्राबरोबर येईल
त्यावेळेला त्या रवीवरती किंवा किंवा चंद्रावरती होणारा जो परिणाम आहे हा परिणाम कधीही निगेटिव्हच होईल, तो पॉझिटिव्ह होणार नाही. या ठिकाणी मी मुद्दाम एका गोष्टीचा उल्लेख करतो. रवी आणि राहू, रवी आणि केतू असल्यानंतर रवीची ताकद कमी होते. ओके, ठीक आहे. पण या वेळेला आम्ही असं म्हटलं की रवी आणि शनी जर असेल तर त्या जातकाचं आणि त्याच्या जन्मदात्या वडिलांचं, जन्मदात्या हे महत्त्वाचं आहे, दात्या वडिलांचं त्याला काय होत नाही, मतं पटत नाही. पण 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 त्या जातकाच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही डेव्हलपमेंट्स आहेत, त्या जातकाची जी प्रगती आहे ती कधीही थांबत नाही. त्याच्या नशिबाप्रमाणे जी काही प्रगती व्हायची आहे, त्याच्या नशिबाप्रमाणे, त्याच्या पत्रिकेप्रमाणे ती इथं होते, इथं कधी तसा भाग होत नाही. पण ज्या वेळेला रवी हा राहू किंवा केतून दूषित असतो त्यावेळेपर्यंत त्यावेळेला मात्र जन्मस्थ बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या जातकाची प्रगती थांबलेली असते. ज्या वेळेला हा रवी मोकळा होतोय, म्हणजे राहू आणि केतूच्या परिणामातून मोकळा होतोय, मग मोकळा कधी होणार, तर मोकळा हा वडील गेल्यानंतरच होणार. आता हे तर वादाचे विषय होत आहेत. काही नीती अनीती अशा पद्धतीचे विषय होत आहेत. मला म्हणतील बाप मारायला पाहिजे म्हणतोय, आई मारायला पाहिजे म्हणतोय, हे असं म्हणायचं असते काय तसं. हे मी माझ्या पद्धतीने मी म्हणालो आहे. तुम्हाला ते मी असं म्हणालो आहे हे म्हणायचा तुम्हाला अधिकार नाही. ही पहिली गोष्ट मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगायला आहे. माझी मतं ज्याला पटते त्यांना सांगायला आहे. तुम्हाला पटली नाही तुम्ही बाजूला व्हा, मला तुमच्यावर वाद घालायचा नाही. ही पहिली गोष्ट. आता राहायला नाही भाग कुठला, तर ज्या वेळेला रवी हा राहू केतूमुळे बिघडला तसा चंद्रही राहू आणि केतूमुळे बिघडतो. काय होतं, राहू आणि केतूमुळे बिघडतो. आणि हा बिघडलेला जो विषय आहे हा विषय काय होतो, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या त्या म्हणजे ह्याचा परिणाम त्या जातकाच्या डेव्हलपमेंटवरती जातो. मग इथं काही आमचे ज्योतिषी म्हणतील की राहू रवी केतू म्हणजे वडील आणि चंद्र आणि राहू केतू म्हणजे आई. बिलकुल नाही. इथं आईचा संबंध येत नाही. आईचा संबंध फक्त आणि फक्त चतुस्थानाशी येतो आणि तो मंगळाशी येतो, इतर कुठल्याही ग्रहाशी येत नाही. आईचं प्रेम मिळणं किंवा न मिळणं हा जो भाग आहे हा त्याच्या इतर ग्रहावरती नाही अवलंबून राहील. चतुर्थात मंगळ आहे म्हणजे त्या बाईचं त्याच्या मुलावरती प्रेम नाही असं होत नाही, हे लक्षात ठेवा. तर ह्या ठिकाणी फक्त त्या जातकाची डेव्हलपमेंट होत नाही, हा इथं विषय आला. तसं शनी आणि रवी जर असेल तर त्या जातकाची डेव्हलपमेंटला कुठंही बाधा येत नाही. पण रवी राहू जर असेल तर मात्र जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्याची प्रगती होत नाही. हर्षल, नेपच्यून या दोन ग्रहाबद्दल आपण बोलतोय. त्याबद्दल बोलत असतेवेळी चंद्राबद्दल बोलतोय. आणि चंद्राबद्दल बोलत असतेवेळी आपण म्हणतोय चंद्राची आणि हर्षलची नेपच्यूनची युती किंवा प्रतियुती असतेवेळी त्याचे आपल्याला अनुभव येतात.
बरोबर आहे. पण ही जी दृष्टी आहे, सातवी दृष्टी जी आहे, ही दृष्टी या ठिकाणी हा हा युतीचा योग जो आहे, हा योग चंद्राकडनं येतोय, नेपच्यून किंवा हर्षलकडनं येत नाही. म्हणजे हा इथं तो त्या ग्रहांबद्दलचा असलेला तो आपल्याला विचारणे करावा लागेल. म्हणजे चंद्राला आम्ही जसं इतर ग्रहांना जशी दृष्टी दिलेली आहे, म्हणजे रवी हा सातव्या दृष्टीनं बघत नाही असं मी म्हटलं, तसं शुक्र हा तिथं म्हटलं, पण तसं काही ग्रहमानाच्या वेळेला चंद्र हा मात्र सातव्या दृष्टीनं बघतोय आणि त्याचे परिणाम दिसतात. म्हणजे याचा जो भाग आला तो भाग आपल्याला विचार करण्यासारखा भाग आला आणि तो कधी अनुभवाला येतो, कधी अनुभवाला येत नाही. हे जे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही रिसर्च करा आणि त्याचा भाग तुम्ही डेव्हलप करा. कारण चंद्र शुक्राच्या प्रतियुतीमध्ये देखील येणारा जो अनुभव आहे तो तसाच येतोय. गुरुचंद्राच्या प्रतियुतीमध्ये येणारा अनुभव देखील तसाच येतोय. हर्षल चंद्राच्या प्रतियुतीमध्ये देखील अनुभव तसाच येतोय. नेपच्यून आणि चंद्राच्या प्रतियुतीमध्ये देखील तसाच येतोय. आणि ज्यावेळेला मंगळ, गुरु आणि शनी याच्यामध्ये येणारा जो अनुभव आहे तो या चंद्राच्या अनुभवापेक्षा या 3 ग्रहांच्या अनुभवात येतोय. ही त्यातली ज्ञानोबाची मेघ आहे. ओके. तर आज आपण या ग्रहांची सिच्युएशन बघितली, सांगितली. धन्यवाद.